त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. यांची नर्सच भेटत नव्हती, मग भेटली. त्याच्यानंतर यांना पट्टी वगैरे बांधली, यांचे ब्लड वगैरे टेस्ट केले. त्याच्यानंतर बसलो होतो आम्ही, कारण की त्यांचे रिपोर्ट यायच्या आधी त्यांना मी थोडा टाईम झोपून दिलं. मी पण त्यांच्या बाजूला थोडीशी लोळून घेतलं. त्यांना बोलले झोपून जा तुम्ही थोडा टाईम, तुम्हाला बरं वाटेल, कारण की त्यांना इंजेक्शन दिले होते, त्याची गुंगी त्यांना चढत होती. मग त्याच्यानंतर उठल्यावर त्यांना अंडं खाऊ घातलं. आईने 3 अंडे उकळून पाठवले होते घरून. माझ्या जावे सांगते तर माझी जाव चादर वगैरे अख्खं घेऊन आली होती. मग त्याच्यानंतर त्यांना अंडं वगैरे दिले. त्याच्यानंतर अर्धं अंडं उरलं होतं, त्यांनी खाल्लंच नाही. मग त्याच्यानंतर मी त्या माव होत्या त्यांना दिले. त्या 2-3 मांजरी होत्यात, मग त्यांना मी अर्धं अंडं खाऊ घालून दिलं. बोलले तुमच्या नशिबात असेल. शी घाणेरड्यासारखे असे तोंड करायला तुला मजा वाटते का रे? जा तयारी कर जा. हाय फ्रेंड्स, मी आता घरी आली होती. फ्रेश वगैरे झाली कारण की मी 6 वाजता घरी आली होती. त्यांना बोलली मी घरी जाऊन येते थोडीफार, कारण की गाडी घरी होती आणि ओल्याने या जा खूप होऊन जातं. कारण की मग ते एकाकडूनच 100 150 रुपये देऊन जा या ते नाही परवडत. गाडी असली का कसं माणूस जाते येते, म्हणून मी घरी आली. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी बनवली. तर त्यांना डबा घेऊन चालली. 8 साडेआठ होत आलेत. त्याच्यानंतर माझं काम होतं थोडंफार, ते केलं. या माणसाला आहे ना 100दार मी सांगितलं आहे का तू खा पी आराम करा. पैशा पाण्याचं काहीच किटकिट नाही आहे माणसाला, माहिती तरी काहीच नाही. मी नेहमी सांगितलं मी कामावर आहे, ते सोडून दे बाकीची पैशा पाण्याची गोष्ट. मी आहे ना कामावर, तरी त्या माणसाला स्वतःचं खायचंसुद्धा त्याला म्हणतात ना स्वतःहून खाऊन तब्येत नीट ठेवायला पण नाही होत. आता किती वेळा सांग बरं, आता कोणाच्या जीवाला उपा द्या, माझ्याच जीवाला आहे ना. आता मी कामावरून आज आली, मला दादांनी ॲडमिट केलं. त्यांना जाऊन दादा आले होते आईंना डबा देण्यासाठी, कारण की आई उद्या जाणार होत्या अंशूसाठी आल्या होत्या. तर काल त्यांनी अंशूसाठी बुक म्हणजे स्कूलचे ड्रेस वगैरे घेतले. तर त्याच्यानंतर ते मला बोलले होते संडेला मी घरी जाईन. तर काल रात्रीच त्यांची तब्येत नाही ना, म्हणजे छाती दुखते. तर मी बीपीची गोळी वगैरे घ्या. त्याच्यानंतर मी आवरून वगैरे कामावर गेली. त्याच्यानंतर मग दुपारी मला आईने फोन केला 1:30 वाजता का त्याला ॲडमिट केलं. मग मी लगेच आली. तरी मी बोलली ठीक आहे, मी बाहेर गेली होती म्हणजे कामासाठीच. तर मग मी बोलली ठीक आहे मी येते अर्ध्या 1 तासात. लगेच मी आली, तिकडेच गेली हॉस्पिटलमध्ये. आता बघितलं तर त्यांना सलाईन वगैरे लावत होते, पण नाही लावली कारण की त्यांची बीपी वगैरे खूप वाढलेली होती. तर मग त्याच्यानंतर मी थोडी बसली, त्यांचे सर्व ब्लड वगैरे टेस्ट करायला दिले. आणि जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पुढे, कारण की बीपी वाढलेली असते तर पुढे काही करताही येत नाही असं पण असतं. मग त्याच्यानंतर मी त्यांना बोलली मी घरी जाऊन येते, फ्रेश होऊन येते, कारण की हॉस्पिटल आहे. बोलली मी आंघोळ वगैरे करून येते. आणि ते बोलतात ठीक आहे तू जा फ्रेश वगैरे होऊन ये. त्याच्यानंतर मी बोलली जाऊन येते, कारण की स्वतःचा जीव मला तरी वाटतं स्वतःची तब्येत स्वतःने नीट ठेवावं. मग त्यांना दुपारी दादांनी काय केलं हॉस्पिटलला नेलं. त्याच्यानंतर त्यांचे हातपाय भरपूर सुजलेले होते. मग त्याच्यानंतर दादांनी त्यांना ॲडमिट केलं. मग मला फोन केला वहिनी तुम्ही कुठे आहे? दादाला ॲडमिट करतो आहे बघा. त्यांना ॲडमिट केलं. तर मी बोलली ठीक आहे दादा करा, कारण की त्यांना खूप त्रास होत होता, रात्रभर जेवले नव्हते त्याच्यामुळे. पण मला एवढं कळतं स्वतःची तब्येत स्वतःने नीट ठेवा. त्यांना असं वाटतं ना नाही जाऊ दे मी वेळेला बघते ना, अरे बघायला सर्व, मग स्वतःची तब्येत स्वतःची काळजी स्वतःला पाहिजे. दुसरे कोणी घेतील मग कोणी करतील याच्यावर कधीच अवलंबून. आणि 100दार सांगते त्यांना पैसे त्यांना आता जशी त्यांची तब्येत म्हणजे जसं त्यांना त्याचा पॅरलेरिस मारला होता ना त्यांना, त्याच्यानंतर मी त्यांना बोललो तुम्ही पैशा पाण्याचं कवडीचं टेन्शन घेऊ नका. की आहे ना उभी, माझा पगार येतोय, घर चालतंय, सोडून द्यायची गोष्ट. आजचं चालतंय ना उद्याचं पण बघून म्हणतात ना उपाशी तर नाही झोपत आहे ना. मी हे 100 वेळा त्यांना सांगितलं आहे, पण नाही बाबा माणसाला स्वतःची तब्येत नीट ठेवताच येत नाही. त्या दिवशी पण त्यांचे एवढे पाय सुजले होते. मग मला आई बोलला जा त्याला हॉस्पिटलला जबरदस्ती घेऊन. त्यांनीच त्याला बोलले जा तू पैसे पाणी पण त्यांनीच पाठवले होते. तेव्हा त्यांना मी घेऊन गेली जबरदस्ती. तेव्हा थोडी सूज उतरली होती त्यांची. पण आज अजून जा बेटा कपडे घाल. मग कसं ना किती बोलावं ना त्यांना खरंच ऐकत नाही. मग आता दुपारी दादाने ते पण आले होते बारके दिल ते सर्व त्यांना बघून आले. तर आता मी चालली आहे. अंशू वाटतं अंशूला पण घेते, म्हणजे अंशू थोडंसं बघून येईल. आई पण येतं ते, मग आई त्यांना बघून, कारण की आईंना हॉस्पिटलमध्ये जमत नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये गेलं ना का त्या स्वतः आजारी पडतात. म्हणून तो थोडाफार ते बोलतात मी हॉस्पिटल हेच करते, तू घरून सांग मला काय काम आहे काय, मी सर्व करते, पैशा पाण्याचं आहे ते सर्व करते, पण हॉस्पिटल जमत नाही बोलतात त्यांना. तर मग आता त्या बोलतात का मी येते बघायला त्याला. तर मग मी आणि अंशू गाडीवर जाईल आणि त्या ओला करून येते. पण काय ना त्यांना 100दा सांगतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू, हा माणूस आहे ना खरंच बाबा काय बोला ना, मला त्यांना 100दा सांगितलं खा प्या स्वतः फक्त दाबून खा, स्वतःची तब्येत पण नीट राहिली तरी ठीक आहे ना. बाकी काय बोलली तरी मी त्यांना, मला माहिती आहे त्यांना छाती आहे ना खूप,
एकदम हेवी काय उचललं, जोरात ओरडलं, गाव ओरड केली तरी त्यांची छाती दुखते मला माहिती आहे. पण त्याला इलाज नाही आहे ना, डॉक्टर बोलतो. आता डॉक्टरांनी त्यांचं ब्लड वगैरे टेस्ट करायला घेतले. थोडं सांगितलं का पोटामध्ये पाणी आहे त्यांच्या. तर बघू आता ब्लड टेस्ट झाल्यावर काय आहे काय नाही. आता मी निघते, ते पण कधीचे एकटेच असतील. आणि त्यांना दुपारी दादांनी सांगितलं होतं फोन घेऊन ये. फोनमुळे काय झालं, 2 कवर सेम असल्यामुळे दादांना वाटलं तो फोन आहे. पण जो फोन त्यांच्याकडे नेला त्याच्यात सिम कार्डच नाही आहे. तर मग आता त्यांचा फोन मी घेऊन जाते. आणि माझा फोन मी त्यांच्या इथे टाकून येणार होते, पण काय ना मला जीपे करायचे होते ओल्यावाल्याला. आणि खालून ते डबल वर्क होऊन त्यांना फोन द्यायला गेला असतं. म्हणून मी बोलले जाऊ दे, मी मग ते बोलले तू तुझा फोन घेऊन जा. आणि मी बाजूवालीला सांगून आली होती तरी का बोलली फोन वगैरे लागला तर त्यांना द्या. चला आता मी निघते. मग नंतर काय काय नाही पुढे तुम्हाला नक्कीच कळवेन. तब्येत खराब झाली ना त्यांना सर्व बघतात, असं नाही आहे, सर्व बघतात. असं नाही का कोणी बघणार नाही, असं नाही, सर्व त्यांच्यासाठी जीव टाकतात. पण एवढं आहे का, नेहमी जेव्हा त्यांची तब्येत खराब झाली ना सर्वांनी त्यांना बघितलं, असं नाही कोणी नाही बघितलं, सर्वांनी. पण माझ्यासाठी माझ्या मागं भक्कम एकच माणूस उभा राहिला आहे नेहमी, ते म्हणजे माझे दीर, मधले दीर माझे. का सांगू, कधी कुठेही असू दे माझ्यामुळे त्यांनी शिव्या पण खाल्ल्या आहेत, असं नाही. आणि आज मी कसं यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, तुमच्या संगती सर्वांसंगती शेअर करते, म्हणून मी तुम्हाला बोलते. भरपूर त्यांनी, कारण की पहिले पण असे भरपूर दारे ॲडमिट झालेत, असं नाही कोण नाही बघत. माझे मधले दीर पण त्यांना भरपूर बघतो. पण माझ्या मागं पाठ एकदम भक्कमपणे नेहमी माझे मधले धीरच उभे राहिले, कुठेही असू दे. आता मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते तिथंच थांबले होते. त्याच्यानंतर दादा पण आले, दादा आले, माझी जाव आली, बघून गेली. पण म्हणतात ना एखाद्याचा असं एकदम बिंदास सपोर्ट असतो ना, तो नेहमी त्यांनी मला दिला आहे. का वहिनी घाबरू नका, मी बघा त्याच्याकडं काय लागलं मी बघेन, हे लागेन, असं म्हणजे एक वेगळंच काय तुम्हाला सांगू शकत नाही. मी कधी असू दे, जेव्हा ते पहिल्यांदा दरम्यान ॲडमिट होते तेव्हाही, उलट तेव्हा तर काही गोष्टींनी भांडणं पण झाले होते आमचे, थोडेफार वाद पण होते. तेव्हा पण त्यांनी म्हणतात नाही यांच्यामुळे पण त्यांनी शिव्या केल्या. तर पण माझ्या नवऱ्याला ना कधीच असं वाटत नाही का मी एकदम नीटनेटका खाईन पिन एकदम फिट राहीन. आता तरी त्यांना मी लाजदार, आता तरी येताना बोलली बघा आता तुम्ही लाजदार आहे तुमचे, याच्यापुढं मी तुम्हाला लक्ष पण नाही देणार. बोलतात हां तू अशीच बोलशील ना, बरोबर लक्ष देशील, स्वतःची तब्येत आहे स्वतःनी बघा, मला एवढंच वाटतं. चला जाऊ दे, आता मी निघते. बघा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, मुलीची वाट बघत होती. अंशूला तोंडाला बांधून दिलं, कारण की कसे कसे पेशंट असते. त्याच्यानंतर आई त्यांना सगळं बोलत होत्या, गप्पा गोष्टी चालू होत्या. त्याच्यानंतर मी सर्वांना खाली सोडून आली होती. त्याच्यानंतर मुली बसा जेवण घ्या, ते मला म्हणतात नाही मला ती बटाट्याची भाजी खायचीच इच्छा होती. मुली 2-3 घास का, आणि गुलाबजामुन वगैरे आहेत, दादांनी आणलं होतं दुपारी बाहेरून जेवण, त्याचं तुम्ही ते खा. मग मी दोघं जेवायला बसलो. मग त्याच्यानंतर मी अख्खं वेळेवर घेतलं, ते जाऊ दे मी थोडंच खाईन. बोलली का थोडं खायचं मग खा. मग त्याच्यानंतर त्यांना गुलाब